हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता चाललोय मी गाडी सर्व्हिस करण्यासाठी, कारण की गाडीचे ब्रेक पॅड आहेत ते आता जवळजवळ 2000 किलोमीटरला मला सांगितलं होतं चेंज करण्यासाठी. मी आत्ता जवळजवळ 10,000 रनिंग केलंय. अजून पण ब्रेक पॅड आहेत, पण मी अधूनमधून मिस्त्रीकडे जाऊन दाखवत होतो गॅरेजला ब्रेक पॅड चालतील का. तर ते मिस्त्री बोलायचे अजून चालतील ब्रेक पॅड. आता मी ब्रेक पॅड चेंज करून घेणार आहे व नंतर जाणार आहे शोरूममध्ये ऑइल चेंज करण्यासाठी. कारण की ब्रेक पॅड आपण जर शोरूममध्ये चेंज केलं तर एक्स्ट्रा त्याचे चार्जेस GST वगैरे लावतात. मी जरी बाहेर काम करत असलो ऑदर मिस्त्रीकडे, तर मी मारुतीचं सर्व्हिस सेंटर असते तिथूनच जेन्युइन स्पेअर पार्ट घेतो आणि मग मिस्त्रीकडे जाऊन ते फिटिंग करून घेतो. म्हणजे काय होतं, ओरिजिनल स्पेअर पार्ट वापरल्यामुळे ते लवकर खराब पण होत नाहीत. शोरूमवाल्यांचं कसं आहे, थोडं किरकोळ काम असलं तर त्याला जास्त मेंटेनन्स चार्जेस लावतात. त्याच्यामुळे शोरूममध्ये मेन फक्त मी काम करतो. बाकी अदरवाईज काम सगळं मी अदर मिस्त्रीपाशी, म्हणजे आपले फिक्स मिस्त्री आहे त्यांच्यापाशीच करतो. म्हणजे जवळजवळ आता 5वी-6वी गाडी आहे. जर वेळेस मी मिस्त्री चेंज करतो. म्हणजे असे 2 आहेत मिस्त्री, एक महिंद्रा टाटासाठी एक फिक्स आहे आणि एक मारुतीसाठी फिक्स मिस्त्री आहे. मी आता त्यांच्याकडे जाणार आहे. मारुतीचे मिस्त्री आहेत त्यांच्याकडे, गणेश ऑटो केअरमध्ये. तिथं जाऊन आता ब्रेक पॅड चेंज करून घेणार आहे. कारण की होऊ शकतं की माझं नेक्स्ट डे म्हणजे लॉंग रनिंग असू शकते. तर भेटू नेक्स्ट पार्ट 2 मध्ये. आपण बघूया गाडीचं काय काय काम करतोय आज आपण.